हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. याचा अर्थ असा आहे की जेवढे सगळे साधक आहेत ते आपापल्या साधनेला पापनाशक समजणारे आहेत. जर यांना हे समजलं की ही साधना बरोबर नाहीये तर ते त्याचा लगेच त्याग करतील मागे पुढे न पाहता. 4थ्या अध्यायातील 31व्या श्लोकात असं सांगितले की जे सत्साधना करत नाहीत, यज्ञातून वाचलेले अमृताचा अनुभव घेणारे सनातन परमधामाला प्राप्त होतात. आता पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय क्रमांक 3 मधील श्लोक क्रमांक 10 ते 15 मध्ये एक विशेष विवरण दिलं आहे की जो पूर्ण परमात्म्याला, परमक्षर ब्रह्मला इष्ट मानून सत्साधना करतो, त्याला नैवेद्य दाखवून उरलेले अन्न ग्रहण करतो, ते सर्व पापांपासून मुक्त होतात. तर इथे सुद्धा याचीच एक हिंट दिली आहे 4थ्या अध्यायाच्या 31व्या श्लोकात की यज्ञापासून वाचलेले म्हणजे सत्साधना जी आपण करतो, परमात्म्याला नैवेद्य दाखवतो, जसा प्रसाद आहे, हलवा कढा प्रसाद आहे, त्याला आपण सारे भक्त इथे खातो. तर असं केल्यानं सुद्धा आपली बरीचशी पापं नष्ट होतात. कारण इथे परमात्म्याची वाणी चालू असते, तत्वज्ञान चालू असतं, नैवेद्य दाखवला जातो. तर त्याच्या आहाराने सुद्धा आपले या प्रसाद रूपाने खाण्याने पाप नष्ट होतात. कारण इथे शास्त्रानुसार साधना आहे. शास्त्र अनुकूल साधनेमध्ये प्रत्येक जे काही यज्ञ आहेत, अनुष्ठान आहेत, त्यांचा विशेष लाभ साधकाला प्राप्त होतो. तर पहा 4थ्या अध्यायाचा आता 31वा श्लोक ऐकवतो. यात म्हटलंय की हे कुरुश्रेष्ठ अर्जुन, यज्ञातून उरलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगीजन म्हणजेच साधक सनातनम ब्रह्म यांती, तो सनातन म्हणजे गीता ज्ञानदात्याहून अन्य आहे हा परमात्मा. सनातन ब्रह्मला, परब्रह्म नाही, सनातन परमात्म्याला प्राप्त करतात, अविनाशी भगवंताला प्राप्त करतात. यज्ञ न करणारे म्हणजे जे यज्ञ करत नाहीत, साधना करत नाहीत, भक्ती करत नाहीत, जे धार्मिक अनुष्ठान करत नाहीत, त्यांच्याविषयी काय सांगितलं आहे? जे यज्ञ करत नाहीत असे पुरुष म्हणजे जे भक्ती साधना करतच नाहीत, तर ते मनुष्य लोक सुद्धा सुखदायक नाही. तर परलोक कसा सुखदायक असू शकेल? भावार्थ असा आहे, जे साधना करत नाहीत, भक्ती करत नाहीत, ते इथेही दुःखी आणि यापुढेही दुःखी. आता दास तुम्हाला ज्या मुद्द्यांवर घेऊन येऊ इच्छित होता तिथे आपण आलोय. आता 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात असं सांगितलं आहे की अशा प्रकारची जी वर्णनं केली आहेत, धार्मिक अनुष्ठान 25 पासून 30 पर्यंत या साधना आहेत, या अशा आहेत ज्या आपापल्या पद्धतीने सारे करत आहेत आणि सगळेच आपल्या या यज्ञांना, धार्मिक अनुष्ठानांना पापनाशक जाणतात. आता इथं सांगितलंय की या प्रकारची खूप विस्तारपूर्वक यज्ञांची माहिती त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारपूर्वक सांगितली आहे. आता सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी कोणती आहे? आता जशी गीता आहे, हे वेदांचं ज्ञान आहे, 4ही वेदांचं, तर त्या सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी हे वेद, गीता, पुराणांहून भिन्न आहे, जी परमेश्वराने स्वतःच्या मुखकमळातून बोलली आहे. आता पहा, वाचा एकदा हे. आता तसा विश्वास बसणार नाही, आधीच आपण तोंडी फसवले गेलो आहोत. अध्याय 4.
श्लोक नंबर 32 मध्ये. या प्रकारे खूप तऱ्हेच्या, बहुविधा खूप तऱ्हेच्या यज्ञ. इथे यांनी चूक केली आहे. ब्रह्मणे मुखेचा अर्थ केलाय वेदांची वाणी, हे चूक केलंय. आता पहा, इथे विचलित झालेत. आता तुम्हाला दाखवतो अध्याय नंबर 17 आणि श्लोक नंबर 23. यात काय सांगितलंय? ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. हा ब्रह्मण शब्द आहे यामध्ये. याचा अनुवाद त्यांनी काय केलाय? ओम ओम तत् तत् सत सत इति हा आहे. त्रिविध म्हणजे 3 प्रकारचा, ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचे. निर्देशः स्मृतः म्हणजे नाव म्हटलंय. आपल्याला आत्ता एवढंच घ्यायचं आहे, याचं नंतर पाहूया. ब्रह्मण हा म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म. आता आपण परत येऊया. 4थ्या अध्यायात आलो परत आपण. श्रीमद भगवद्गीतेचा हा पहा 32वा श्लोक. यामध्ये ब्रह्मणः मुखे शब्द आहे. ब्रह्मणा मुखे. एवं बहुविधः यज्ञाः विततः ब्रह्मणः मुखे. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. याचा अर्थ असा आहे की या प्रकारचे अजूनही अनेक प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती. इथे लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमधून. मुखे म्हणजे त्यांच्या मुखकमळातून बोलली गेलेली. मुखेचा अर्थ आहे परमात्म्याद्वारे त्याच्या मुखकमळातून बोलली गेलेली अशा वाणीमधून. ती कबीर वाणी आहे. आता पहा, यांनी इथे वेदांची वाणी लिहिलं. हा काय अर्थ झाला? ब्रह्मणचा अर्थ वेद करणं म्हणजे यांचं अज्ञान आहे. यांनी या गीतेमध्ये अनेक ठिकाणी अनुवादामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न केला आहे अज्ञानामुळे. जसं 7व्या अध्यायातील 18व्या श्लोकात अनुत्तमम शब्द आहे. हे फक्त श्रीकृष्णालाच सर्वश्रेष्ठ शक्ती मानून चालत होते, परमशक्ती मानत होते, जेव्हा की श्रीकृष्णाची काही भूमिकाच नाहीये गीतेच्या ज्ञानात. ते तर यांचा पिता सांगतोय ब्रह्म. आणि तो सांगतोय की हे साधक माझ्या साधनेमध्ये अनुत्तम साधनेत लीन आहेत, कारण जन्म मृत्यू न यांना चुकतो ना आम्हाला चुकतो. अशा प्रकारे 18व्या अध्यायातील 62व्या श्लोकात म्हटलंय की त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेनं तुला परमशांती सनातन परमधाम प्राप्त होईल. आणि मग पुढे 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकात व्रज शब्द आहे. व्रजचा अर्थ जाणे होतो. जसे इंग्रजी भाषेमध्ये गो म्हणजे जाणे, आणि त्याला कोणी म्हणतात येणे म्हणतात काही जण. ते किती अज्ञानी आहेत. तो फक्त अडाणी अडचणी आणायचा प्रयत्न करतो व्याकरणाचा आधार घेऊन, तर ते आपल्याला मान्य नाहीये. तर इथेही यांनी असंच केलं आहे. ब्रह्मणचा अर्थ वेद नाही होत. ब्रह्म म्हणजे परमात्मा. आणि वेद जे आहेत, वेद म्हणा गीताजी म्हणा, ही याची विधानं आहेत. जसं एक राजा म्हणजे ब्रह्म समजा, आणि वेद म्हणजे संविधान समजा. तर जिथं राजाचं प्रकरण आहे तिथं संविधान म्हणणं तर मूर्खपणाच आहे. तर ब्रह्मचा अर्थ परमात्मा होतो. आता इथं पहा, परत जाऊया. 4थ्या अध्यायाचा आपण 32वा श्लोक वाचूया. आता निर्णय होऊन जाईल. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे यज्ञ सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमधून विस्तारपूर्वक सांगितले आहेत. हे वेदांची वाणी चुकीचं लिहिले. सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी पाहिजे. ह्या सगळ्याला तू कर्मजान विद्धी. याचा अर्थ आहे की हे कर्माने उठताना नाम, बसताना नाम, जागेपणी झोपेत नाम, काम करता करता त्याची साधना होते त्या परमपिता परमात्म्याची. त्या वाणीतून असं वर्णन आहे. कर्मजान शारीरिक क्रियांद्वारे संपन्न होणारे. जान विधी म्हणजे
जाण. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्यांच्या अनुष्ठानाद्वारे तू कर्मबंधनातून सर्वथा विमोक्षसे मुक्त होऊन जाशील, पूर्ण रूपाने मुक्त होशील. आता पुण्यात्म्यांनो, 4थ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात इतकंच सांगितलं आहे की ह्या द्रव्यमय यज्ञाहून ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्यमय यज्ञ कोणता असतो? जो धनाने संपन्न होतो. यज्ञ जसं भंडारा आहे, कधी कुठे मंदिर बनवलं त्याला धर्म मानतात, कुठे घोंगड्या वाटल्या, अशा प्रकारे काही धर्मशाळा बनवल्या. तर सांगायचा अर्थ असा की पहिल्यांदा तू ज्ञान समज. त्या तत्वज्ञानाला न समजून अंधाधुंद तसंच काही दानधर्म करत राहण्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. त्या ज्ञानाला समज आणि मग त्या तत्वज्ञानाच्या आधाराने तू पुन्हा धर्म कर. असं डोळे मिटून अंधाधुंद धर्म करण्याने काही लाभ मिळणार नाही. तर असा याचा अर्थ आहे. आता पाहूया 4था अध्याय, श्रीमद भगवद्गीता, अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर आता आपण 33 वाचूया. याचंच पुढं वर्णन आहे. हे परंतप अर्जुन, द्रव्यमय यज्ञापेक्षा म्हणजे तसंच डोळे बंद करून अंधाधुंद खर्च करण्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे पहिलं तत्वज्ञान समज आणि यावन मात्र म्हणजे सगळं कर्म त्या ज्ञानात समाप्त होतं. बिनमतलबाचं ओझं वाहणं हे त्या ज्ञानात संपतं. त्यात काय होतं? गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दाने, गुरु बिन दोनों निष्फल है, पूछो वेद पुराण. म्हणजे पूर्ण संताचा, तत्वदर्शी संताचा शोध घ्या आणि मग दान करा, तेव्हा संपूर्ण लाभ होईल. ज्ञात्म्यांनो, 4थ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात फक्त एवढंच सांगितलं आहे की ह्या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्यमय यज्ञ कोणता असतो? जो धनाने संपन्न होतो. यज्ञ जसा भंडारा आहे, कुठे कोणी मंदिर बांधलं याला कोणी धर्म मानतात, जसं कोणी घोंगड्या वाटतं, अशा प्रकारे कोणी धर्मशाळा बांधतं. तर सांगायचा अर्थ असा की तू पहिल्यांदा ज्ञान समजून घे. त्या तत्वज्ञानाला न समजता अंधाधुंद तसंच काही दान करण्याऐवजी ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञानाला समज, मग त्यानंतर त्या तत्वज्ञानाच्या आधाराने तू नंतर धर्म कर. जसं डोळे मिटून अंधपणे धर्म करण्याने काही लाभ होत नाही, असा या म्हणण्याचा अर्थ आहे. 4थ्या अध्यायाचा श्रीमद भगवद्गीता, अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर 33 आपण वाचू. याचं पुढे वर्णन आहे. म्हणजे असेच डोळे बंद करून आंधळेपणाने धन वाया घालवण्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे आधी तत्वज्ञान समज आणि यावन मात्र म्हणजे संपूर्ण कर्म त्या ज्ञानामध्ये समाप्त होऊन जातं. बिनमतलबी कर्म काय कामाचं? त्या ज्ञानात सगळं संपून जातं. त्यात काय होतं? गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दाने, गुरु बिन दोनों निष्फल है, पूछो वेद पुराण. म्हणजे पूर्ण संताचा शोध घ्या, म्हणजे तत्वदर्शी संताचा शोध घेतल्यानंतर दान करा, तर संपूर्ण लाभ होईल. आता पहा, आता पुढे पाहूया. श्रीमद भगवद्गीता, अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34 वर 33 आपण वाचला. आता हे सांगितले की 34व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकामध्ये जे तत्वज्ञान आहे, सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये जे सांगितलं आहे विस्ताराने, ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन ते समजावून घे. त्यांना दंडवत घालून प्रणाम करून त्यांची सेवा करून कपट सोडून
सरळपणे प्रश्न करण्याने परमात्म तत्व योग्य तऱ्हेने जाणणारे ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. समजलं हे स्पष्टपणे? आता तर हे स्पष्टपणे समजलं की गीता ज्ञानदात्याशिवाय दुसरा कोणी परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याद्वारे आपल्या मुखकमलातून सांगितलेलं ज्ञान श्रीमद भगवद्गीता आणि ह्या 4 वेदांपेक्षा वेगळं आहे. त्याने आपल्या मुखकमलातून सांगितलं आहे. आता हे सांगितलं आहे 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात की हे ज्ञान तत्वदर्शी संत सांगतील ते ऐका. तर गीता ज्ञानदाता मुक्त झाला आणि हे पण सिद्ध केलं की मला पूर्ण अध्यात्म ज्ञान नाहीये. तर यावरून हे सिद्ध झालं की श्रीमद भगवद्गीता अपूर्ण आणि पवित्र 4 वेद हे पण अपूर्ण. तर संपूर्ण कोणता वेद आहे तो सूक्ष्म वेद आहे, 5वा वेद आहे आणि तो परमात्म्याने स्वतः आपल्या मुखकमलातून सांगितला आहे. ती सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. तिला कबीर वाणी म्हणतात, कबीरवाणी. तो 5वा वेद आहे. आता त्या तत्वदर्शी संताची खूण काय आहे? त्याला ओळखायचं कसं की तो कोण आहे तत्वदर्शी संत? तर याच पवित्र सद्ग्रंथामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये हे पण स्पष्ट केलंय की तत्वदर्शी संताची ओळख काय असते. आपल्याला दाखवतो. 15व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात हा आहे पंचदशोध्याय म्हणजे अथ पंचदशोध्याय. यात काय म्हटलंय की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि य तमवेद स वेदवित. ऊर्ध्व म्हणजे वरती, मूलम म्हणजे जड मूळ, अधशाखम म्हणजे खाली फांद्या असलेला, अश्वत्थम म्हणजे पिंपळाचा एक अविनाशी संसाररूपी वृक्ष म्हटलं जातं. छंदांसी यस्य पर्णानि त्याची पाने वगैरे इतर विभाग आहेत. छंद आहेत म्हणजे त्याचे पार्ट आहेत. य तम वेद त्याला जो ओळखतो त्या सगळ्या विभागांना, स वेदवित तो वेदांच्या तात्पर्याला जाणणारा आहे तो तत्वदर्शी संत. यांच्या भाषेत ऊर्ध्वमूलम आदि पुरुष परमेश्वररूप मूलवाले. इथे लिहायला पाहिजे होतं यांनी की मूळ वरती असलेला. वरती जे मूळ आहे तो पूर्ण परमात्मा आहे असं समजा या संसाररूपी वृक्षाचा. पहिले आपण या संसाररूपी वृक्षाला पाहूयात. हे खूप सहजपणे आपल्या लक्षात येईल. पुण्यात्मांनो, हे ह्या मनुष्य जन्माचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे ज्याला आम्ही पेंडिंग ठेवलं आहे. एक पर्यायी विषय समजलो होतो. खरं तर हा अति महत्त्वाचा मानायला हवा होता आपण. सगळ्यात आधी हाच आमचा जन्मापासून जीवांचं उद्दिष्ट आहे की भक्ती आणि भगवंतावर विश्वास असायला हवा. येणाऱ्या दिवसात परमात्मा त्यांच्या सोबत राहील अशी व्यवस्था करून ठेवील विश्वात. आपण विचारसुद्धा करू शकत नाही की जर सत्साधना पूर्ण विश्व या प्रकारे करू लागला तर ही धावपळ आणि हाहाकार मिटेल आणि परमात्मा जो लाभ देईल त्याचं ते तर सांगताच येत नाही. यासाठी भगवंताच्या शोधात कोणी गुफांमध्ये, कोणी पहाडावर, कोणी अमरनाथला भटकत आहेत. अशा धोकादायक स्थानांवर जातात जिथे एकदा चुकून पाय घसरला तर दिसणारही नाही, माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही, तरीही लोक जातात. तर हा पहा संसाररूपी वृक्ष. हा एक संसाररूपी वृक्ष आहे. गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक 1 पासून 4 पर्यंत आणि 16 आणि 17चं हे निर्णायक ज्ञान आहे. यातून तुम्हाला समजेल. आता इथे काय सांगितलंय की वरती मुळं हा तर आहे पूर्ण परमात्मा. हे तर परमाक्षर ब्रह्म आहे आणि ह्या खाली 3ही गुणरूपी फांद्या आहेत. हे पहा, ऊर्ध्वमूलम अधशाखम. गीता ज्ञानदाताने ह्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये फक्त एवढीच हिंट दिली आहे. पहा 15वा अध्याय आणि याचा प्रथम श्लोक की ऊर्ध्वमूलम अधशाखम. बस
यांनी भाषांतर थोडं सगळंच चुकीचं केलंय. लिहायला हवं होतं ऊर्ध्व म्हणजे वरती, आदि पुरुष परमेश्वर रूप मूलवाले हे हवं होतं. ऊर्ध्व म्हणजे वरती, आदि पुरुष परमेश्वर म्हणजेच परमअक्षर ब्रह्म, सच्चिदानंद घनरूपी हे तर मूळ समजा. अधशाखम हे ब्रह्मारूप मुख्य शाखावाले हे नाही. हे पहा 2 नंबरच्या श्लोकमध्ये इथे अधचा अर्थ 2 अध आहेत यात, एक हे एक हे. याचा अर्थ कुठे सांगितलाय? पुढच्या पानावर. अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली आणि ऊर्ध्व म्हणजे वरती, ऊर्ध्व म्हणजे वरती, अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली. हे परत पहा. आता ऊर्ध्व म्हणजे वरती, आदि पुरुष परमेश्वर रूप मूलवाले हे ठीक करून वरती लिहायला हवं होतं. बस एवढंच. आणि नंतर लिहायला हवं होतं अधशाखम म्हणजे खाली फांद्या असलेला. या संसार रूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पाने म्हटली जातात, तर यांची भाषा वाचायला सोपी झाली असती. त्या संसार वृक्षाला जो पुरुष, जी व्यक्ती तत्वाने जाणतो, स वेदवित म्हणजे वेदांच्या तात्पर्याला जाणणारा, अर्थात तो तत्वदर्शी संत असतो. आता पुण्यात्म्यांनो, आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा आले होते. त्यांच्या आठवणीनिमित्त हा शुभ समागम चालू आहे. त्यांनी आपल्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये, कबीर वाणीमध्ये सांगितलंय, अक्सर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डारे, तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसारे. हे भगवान, 600 वर्षांपूर्वी परमात्मा साध्या भाषेमध्ये, जी आम आदमी समजेल अशा भाषेत बोलून गेले की अक्षर पुरुष जो जमिनीच्या वर दिसतो, तो पोर्शन, हिस्सा, भाग वृक्षाचा, त्याला वृक्ष म्हटलं जातं. आणि मुळं अदृश्य असतात, ती गुप्त असतात. आणि हे सांगितलं की जो या सर्व विभागांना वेगवेगळं सांगेल, स वेदवित, ते तत्वदर्शी संत आहेत. तर 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने येऊन आम्हाला हे ज्ञान दिलं होतं आपल्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमधून. आता पुण्यात्म्यांनो, आता यात काय लिहिलंय पुढे पहा. तीनही गुणरूप. आता आम्ही श्रीमद भगवद्गीता आपल्याला दाखवतो. तो हाच 15वा अध्याय चालू आहे. 1 आपण वाचला. आता आपण 2 वाचूया. यात काय सांगितलंय की त्या संसार रूपी वृक्षाचे गुणप्रवृद्धा 3ही गुण. तीनही गुणरूपी वाढलेली विषय पर्वाला शाखा म्हणजे विषय भोग, रूप कोपलो वाली देव, मनुष्य और तिर्यक आदी योनी रूपी. हे ते खोटं लिहिलंय, हे काही सांगतात, यांना माहिती नव्हतं. वरती मुळं आणि खाली 3 गुणरूपी शाखा असलेला. ह्या शाखा खाली आणि वरती, अध म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वरती, सर्वत्र नाही, पसरलेली आहे. मनुष्य लोकात कर्माच्या बंधनाचं हे मुख्य कारण आहे. मुळे आहेत, जी वरती आणि खाली व्याप्त आहेत. आता बघा, आपण इथे हे पाहायचं आहे की 3ही गुण, 3 गुण कोणते आहेत? रजगुण ब्रह्मा, तमोगुण शिवजी, सत्वगुण विष्णू. आता थोडीशी संकल्पना स्पष्ट करून पुढे जाऊया. हे दाखवावं लागेल की रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमोगुण शिवजी. हे मार्कंडेय पुराण आहे. गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित झालंय. हे प्रकाशक आहेत, हे मुद्रक आहेत. गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कलकत्ताचे संस्थान. आता याच्या 123व्या पानावर वाचूया, जास्त नको. 122-23 वर. हे 122 आहे. संक्षिप्त मार्कंडेय पुराण. इथे मार्कंडेयजी बोले, मार्कंडेयजी सांगतायत. आपण इथे जाऊया, आपल्या कामाची गोष्ट आहे.
असं लिहिलंय की रजोगुण प्रधान ब्रह्मा, तमोगुण प्रधान रुद्र आणि सत्वगुण प्रधान विश्वपालक विष्णू आहे. याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. संकल्पना लक्षात आली? आता आपण परत येतोय श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 2ला पाहूयात. अध्याय 15चा श्लोक नंबर 2 आहे हा. त्या संसार वृक्षाच्या 3ही गुणरूप रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमोगुण शिवजी रूपी शाखा आहेत. ह्या वर आणि खाली पसरलेल्या आहेत. वरती स्वर्गलोक, पाताळलोक आणि पृथ्वीलोकावर तर हे ज्ञान सांगितलं जात आहे. आता इथं पहा, तिसऱ्यात काय सांगितलंय की या संसाररूपी वृक्षाचं स्वरूप जसं सांगितलं आहे तसं इथे विचारकालाने पाहिलं जात नाही. कारण याला ना आदी आहे ना अंत आहे, ना याची चांगल्या प्रकारची स्थिती आहे. हा गीता ज्ञानदाता काय सांगतो आहे की या संसाररूपी वृक्षाच्या आदी अंताचं मला ज्ञान नाही. आणि तुझ्या आणि माझ्या ह्या गीतेमधल्या चर्चेप्रमाणे मी तुला सांगू शकणार नाही, कारण याच्या स्थितीबाबत मला माहिती नाही, मला ज्ञान नाही. या संसाररूपी वृक्षाचं स्वरूप जसं सांगितलं आहे ह्या विचारकालामध्ये, तुझ्या आणि माझ्या ह्या गीतेमधील चर्चेमध्ये, विचारविनिमयात हे सापडत नाही. कारण ना याचा आदी आहे, ना याचा अंत, आणि ना याची काही चांगल्या प्रकारची स्थिती आहे. म्हणून या सुविरूढ मूलम म्हणजे अतिदृढ मूळवाले हे नाहीत, अतिदृढ मूळ असलेल्या संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला, ज्याची मूळं म्हणजे वरती जो मूळ स्वरूपी भगवान आहे तो कोण आहे? अब जैसे अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वा की डार, तीनों देवा शाखा हैं, ये पात रूप संसार. परंतु ती मुळं तर वेगळी आहेत, ती गुप्त आहेत. ते परमाक्षर ब्रह्म आहे. तर इथं सांगितलं आहे की ते अविनाशी आहेत, ते वरचे लोक. तर वरचा जो मूळ रूपी परमात्म्याचा भाग आहे त्याला सतलोक, अलखलोक, अगमलोक, अकयलोक आहे. तर ते तर समजा सुदृढ आहेत, ते अविनाशी आहेत. आता पहा, त्या सुविरूढ मूलम अतिदृढ मूळवाल्या अश्वत्थम म्हणजे संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला, आता यांनी लिहिलंय की असंग शस्त्रेण नाही, वैराग्यरूप शस्त्रद्वारा नाही, तत्वज्ञानरूपी शस्त्रद्वारा कापून, अर्थात त्याला समजून तत्वदर्शी संत भेटल्यानंतर, त्याला ते ज्ञान समजून घेतल्यानंतर. हे पहा अध्याय नंबर 15चा आता श्लोक नंबर आपण आता 4 वाचणार आहोत आपण. हा 4. त्याच्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला योग्य पद्धतीने शोधलं पाहिजे. जिथे गेलेले साधक परत संसारात परतून येत नाहीत, आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन संसार वृक्षाची निर्मिती झाली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा प्रकारे दृढनिश्चय करून त्या परमेश्वराचं चिंतन मनन केलं पाहिजे. प्रपदे म्हणजे पूजा केली पाहिजे. ही सरळ गोष्ट आहे. आता यावरून काय स्पष्ट झालं पुण्यात्म्यांनो? यातून हे सिद्ध झालं, एकतर तत्वदर्शी संत कोण आहेत आणि ते तत्वज्ञान आहे काय, त्याची ओळख काय आहे, आणि दुसरं हे झालं की त्या तत्वदर्शी संतांनी सांगितलेल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधाराने साधना केल्याने त्या परमपदाची प्राप्ती होते, जिथे गेल्यावर साधक संसारात परत कधीही येत नाही. गीता ज्ञानदाता आपल्याविषयी सांगतायत 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात. गीताजी अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12मध्ये, अध्याय 10च्या श्लोक 2मध्ये हे स्पष्ट करतात की अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत, तू जाणत नाहीस, मी जाणतो. यावरून सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता नाशवंत आहे, अविनाशी नाहीये. आणि हे पण स्पष्ट झालं की त्या परमात्म्याची भक्ती करा, त्या सनातन परमात्म्याची, त्या परमअक्षर ब्रह्मची. आता पुण्यात्म्यांनो,
गीतेच्या अध्याय नंबर 15च्या 16 आणि 17व्या श्लोकामध्ये 3 पुरुष सांगितले आहेत. पहिल्या प्रथम हे थोडं समजून घेतलं पाहिजे की 7व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात गीता ज्ञानदाता सांगतात की माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन आणि जो जरा आणि मरण यातून सुटण्यासाठीच प्रयत्नशील आहे तो त्या तत्ब्रह्मला आणि संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण कर्माला जाणतात, परिचित आहेत. 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात गीता ज्ञानदात्याला अर्जुनानं विचारलं किम तत्ब्रह्म, जे जरा आणि मरणापासून, जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, ह्या दोन्ही संकटांपासून निवारण होण्यासाठी साधनारत आहेत. तर असं ते तत्ब्रह्म काय आहे, काय आहे ते अध्यात्म, काय आहे ते कर्म, ते मला सांगा. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं की ते परमाक्षर ब्रह्म आहे. ते परमाक्षर ब्रह्म आहे ते जाणल्यावरच साधक जरा आणि मरण यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. इथल्या कोणत्याही वस्तूची तो अपेक्षा करत नाही तत्वदर्शी संताकडून हे ज्ञान प्राप्त केल्यावर. आता पहा अध्याय नंबर 7 श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 श्लोक नंबर 28 29. यात काय सांगितलं आहे? जरा मरण मोक्षाय. जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्षाय म्हणजे त्यापासून सुटण्यासाठी, मोक्षासाठी माम आश्रित्य यतंती ये ते ब्रह्मतत्विदु कृस्त्रम अध्यात्मम कर्मच अखिलम. अनुवाद इथे पाहूया पुढच्या पानावर. जो मला शरण येऊन, ये माम आश्रित त्याचा अर्थ आहे जे ज्ञान मी सांगितलं त्याचा आश्रय करून तत्वदर्शी संताचा शोध घेतो, तर तो जो मला शरण येऊन जरा आणि मरणसे, जरा म्हणजे वृद्धावस्था, सुटण्यासाठी, मरण म्हणजे मृत्यू, जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी जे प्रयत्न करतात, जे यत्न करतात ते पुरुष वे साधक तत्ब्रह्म. पहा, तत् ब्रह्म, ब्रह्म ब्रह्म को आणि संपूर्ण अध्यात्माला जाणतात, कर्माला जाणतात. हे 30व्या श्लोकात सांगतात ते मला जाणतात, मला प्राप्त होतात. आता ह्या इथे पहा समांतर 8व्यामध्ये अर्जुनाने प्रश्न केला की किम तत्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदैवम किम उच्यते. हे पुरुषोत्तम, हे ब्रह्म काय आहे? त्याचं उत्तर गीता ज्ञानदात्याने हे अध्याय नंबर हा आपण 8 वाचत आहोत, याच्या 3ऱ्यामध्ये दिलं आहे की ते परमाक्षर ब्रह्म आहे. बस पुण्यात्म्यांनो, इथून आपण एवढंच घेणार होतो, ते परमाक्षर ब्रह्म आहे. आता आपण याला परमाक्षर ब्रह्म म्हणा किंवा परमाक्षर पुरुष म्हणा. पुरुष म्हणजे प्रभू, परमात्मा, आणि ब्रह्म म्हणजे पण परमात्मा. आता आपण श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 16 आणि 17 वरती येऊया पुन्हा. आता इथून आपल्याला 3 पुरुषांचं ज्ञान होईल, 3 प्रभूंचं, आणि जे परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी स्वतः येऊन सांगितलं होतं. अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष बाकी डारे, तीनों देवा शाखा है, ये पाते रूप संसार. आता तो परमाक्षर पुरुष कोण आहे? तो मूळ आहे, जड आहे. जो उरलेला भाग आहे तो ग्रहित आहे. कारण ही श्रीमद भगवद्गीता पवित्र 4ही वेदांचं एक संक्षिप्त कोड वर्डामध्ये ज्ञान आहे. तर म्हणून सांगितलं की तत्वदर्शी संत या कोड वर्डला समजू शकतात. आता पाहूया गीता अध्याय नंबर 15. आपण इथे 16 येतोय. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षर च अक्षर एव च, क्षर सर्वाणी भूतानी कूटस्थ अक्षर उच्यते. याचा अर्थ असा आहे की या लोकामध्ये जो सुप्रसिद्ध मानला जातो, द्वौ म्हणजे 2, पुरुषौ म्हणजे पुरुष,
दोन भगवान आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. जीवात्मा सगळ्यांचा अविनाशी आहे. स्थूल शरीर आणि क्षरपुरुष आणि त्यांच्या अंतर्गत प्राणीही नाशवान आहेत. हे पहा, ह्या संसारामध्ये क्षर म्हणजे नाशवान, अक्षर म्हणजे अविनाशी. सुद्धा हे दोन प्रकारचे पुरुष आहेत, दोन प्रकारचे भगवान आहेत, प्रभू आहेत. यांना तर कख ज्ञान सुद्धा नव्हतं. जिथे यांना काही समजलं नाही त्यांनी पुरुष लिहिलं. पुरुष कोण असतो? तर संपूर्ण प्राण्यांची शरीरं नाशवान आहेत आणि जीवात्मा अविनाशी समजला जातो. आता इथे सांगितले 17व्या श्लोकात की उत्तम पुरुष तू अन्य है. उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरत य लोकत्रयम आविश्य बिभर्ती अव्यय ईश्वर. उत्तम पुरुष म्हणजे तो श्रेष्ठ भगवान, वास्तवात श्रेष्ठ परमात्मा, तो अन्यही है, तर वेगळाच आहे या दोघांपेक्षाही. ह्या दोघांपेक्षाही तो वेगळा आहे. ह्या क्षरपुरुषापेक्षा आणि अक्षरपुरुषापेक्षाही, या दोन्ही पुरुषांपेक्षा तो कोणी वेगळा आहे. आणि तोच या तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो, अविनाशी परमेश्वर परमात्मा. अशा प्रकारे म्हटलं गेलं आहे. आता पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, अक्षर पुरुष एक पेड़ है, त्याला निरंजन म्हणा, क्षरपुरुष म्हणा. सरपुरुष वा की डार और तीनों देवा शाखा है ये पात्र संसार. हा जो उत्तम पुरुष तर अन्य आहे, तो कोण आहे? तो परम अक्षर ब्रह्म आहे. आणि तो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो, कारण त्या संपूर्ण वृक्षाला मुळांपासूनच आहार प्राप्त होतो. तर आमचा जो सतलोकामध्ये परमात्मा आहे तो गुप्त आहे. यजुर्वेदाच्या अध्याय नंबर 40 मध्ये श्लोक नंबर 17 मध्ये मंत्र 17 मध्ये, यजुर्वेदाचा अंतिम अध्याय आहे 40वा आणि अंतिम मंत्र आहे त्या यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायाचा 17वा मंत्र. त्यात आणि 15व्यात तर गीता ज्ञानदाता आपल्याविषयी सांगतात की माझं ओम नाव आहे, या ओम नावाचं स्मरण कर. आणि 17 मध्ये सांगितलंय की तो परमात्मा प्रमातम आहे, गुप्त आहे, अदृश्य आहे, लपलेला आहे. जशी मुळं जमिनीत लपलेली असतात तसा तो परमात्मा गुप्त आहे. वरती गुप्त आहे पूर्ण परमात्मा. आणि मी ब्रह्म आहे, माझं ओम नाव आहे. हे पहा, यजुर्वेद आपल्याला दाखवतो. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली 2. महर्षी दयानंद सरस्वती कृत. अनुवाद केलाय यांनी, महर्षी दयानंद सरस्वती यांनी. हे वेदांचे लेखक नाही आहेत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. हे आहे यजुर्वेद भाष्यम. हा 15वा श्लोक आहे. यात तर स्वतः सांगत आहेत हे वेद ज्ञानदाता, वायुर नीलम अमृतम भेदम भस्मांतथम शरीरम ओम क्रतो स्मर क्लिबे स्मर कृतर्थ स्मर. हेच गीतेच्या अध्याय 8 मधील श्लोक 15 मध्ये सांगितलंय की माझं ब्रह्मचं केवळ ओम हे अक्षर आहे. याचं अंतिम श्वासापर्यंत स्मरण करत शरीर सोडून जातो तो ओम पासून मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होतो. आता इथे पहा, हा 17वा श्लोक आहे. यात काय लिहिलंय? हे मनुष्या, ज्या ज्योतिस्वरूप रक्षक, माझ्यापेक्षा अविनाशी यथार्थ कारण, आच्छादित मुखासमान उत्तम अंगाचा प्रकाश केला जातो, जो हा आहे सूर्यमंडळामध्ये पूर्ण परमात्मा आहे. तो परोक्ष रूप म्हणजे गुप्त आहे. अहम म्हणजे मी ब्रह्म, खम म्हणजे आकाशासारखा व्यापक आहे. त्या ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात मी राहतो आणि माझं एक ओम नाव असं जाणा. बस. आता परत पहा हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष. परमात्म्याने स्वतः येऊन आपलं स्वरूप सांगितलं की अक्षरपुरुष एक वृक्ष आहे. हे खोड जे आहे ते अक्षरपुरुष समजा, अक्षरपुरुष. आणि क्षरपुरुष यापासून निघालेली एक शाखा, फांदी,
और तीनों देवा शाखा है ये पाते रूप संसार। आपण पुढे इथे पर्ण स्वरूपात आहोत आणि याला मुळापासून आहार मिळतो सर्वांना. आता पुण्यात्म्यांनो, इथे हे अज्ञानी आपले गुरु पूर्वीचे हे आपल्याला परत संभ्रमात टाकू शकतात की गीता ज्ञानदाता 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात स्वतःला पुरुषोत्तम म्हणतात. ते काय म्हणतात की मी तर लोकवेदांच्या आधाराने पुरुषोत्तम प्रसिद्ध झालो आहे. लोकवेद म्हणजे दंतकथा आणि क्षेत्रीय ज्ञान म्हणजे ऐकीव गोष्टी दंतकथा. कारण माझ्या अंतर्गत जेवढे जीवमात्र आहेत त्या 21 ब्रह्मांडाचा मी स्वामी आहे. याच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत त्यांचा स्वामी आहे तो याहून मोठा आहे. म्हणून इथे हा पुरुषोत्तम प्रसिद्ध होतो आहे. पण म्हणतो की उत्तम पुरुष तर कोणी अन्य आहे, तो दुसराच आहे. इथे पहा, ह्या 15व्या अध्यायाचा, गीतेच्या 15व्या अध्यायाचा श्लोक नंबर. आता 17पर्यंत तर आपण वाचलं की उत्तम पुरुष तर दुसरा आहे, हे स्पष्ट झालं. उत्तम पुरुष तर कोणी दुसराच आहे. तर इथे ह्या 18व्या श्लोकात ते म्हणतायत, कारण की मी नाशवान जडवर्ग क्षेत्राहून भिन्न आहे आणि अविनाशी जीव आत्म्याहून उत्तम आहे आणि म्हणूनच लोकांमध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. आता हे काय आहे की यस्मात् क्षरम अतीत अहम अक्षरात अपि च उत्तमः अतः अस्मि लोके वेदे. म्हणजे लोकवेदामध्ये दंतकथांमध्ये मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. प्रथित म्हणजे प्रसिद्ध. कारण माझ्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत ते स्थूल शरीरात असो किंवा ते अविनाशी जीवात्मा स्वरूपात असो, त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. तर म्हणून मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे का? तर नाही. वास्तविक पुरुषोत्तम म्हणजे, तर इथं सांगितलं आहे या 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात की उत्तम पुरुष तर कोणी अन्य आहे, तो या 2 पुरुषांपेक्षा कोणीतरी वेगळा आहे आणि तोच या तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं धारण पोषण करतो. तो अविनाशी परमेश्वर परमात्मा आहे. आता आपण त्या प्रसंगावर येत आहोत की परमात्मा स्वतः येतात आणि आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीने ते तत्वज्ञान ऐकवतात. पुण्यात्म्यांनो, आपण पवित्र वेदांना सत्य मानतो. पहिल्यांदा थोडीशी कथा ऐकवणार आहे त्या परमपिताच्या इथे प्रकट होण्याची आणि नंतर आपल्या सद्ग्रंथांनी सिद्ध करूया की हू इज गॉड. आपले पवित्र वेद, तसं तर हे मानव मात्रांसाठीच ज्ञान आहे, कोणा धर्मविशिष्ट व्यक्तिविशिष्टशी संबंधित नाही. तरीसुद्धा वेदांना, गीतेला, पुराणांना हिंदूंच्या बरोबर जोडलं गेलं. चला आधी आपण आपल्याच या भाईचाराला समजू, बंधुभावाला त्यांना समजावूया, मग पूर्ण विश्वाला बरोबर घेऊया. कारण आपण एका पित्याची संतान आहोत. जीव आमची जाती आहे, मानव धर्म आमचा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कुठला वेगळा धर्म नाहीये. जेव्हा आपण या तत्वज्ञानाने परिचित होऊ तेव्हा सगळेच आपले वाटायला लागतील. जसं आपल्याला सांगितलं की सन 1398 मध्ये संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध, ज्येष्ठ उत्तरा पौर्णिमा आणि सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ते परमात्मा सतलोकातून चालत आले. कारण सतलोकाच्या आत परमात्म्याचं शरीर खूप तेजोमय आहे. 1 रोमकूपमध्ये करोडो सूर्य मिळवले चंद्रमा, त्यांच्या 1 रोमकूपची इतकी शोभा आहे. म्हणजे हे करोडो सूर्य, करोडो चंद्र यांचा प्रकाश सुद्धा फिका वाटेल. जर हा परमात्मा हा मानव शरीरात आहे, जर हा परमात्मा जसाच्या तसा इथं आला त्याच्या प्रकाशयुक्त शरीराने, तर आपण त्याला पाहूच शकणार नाही, आपले डोळे बंद होतील. मग इथे येण्याचा लाभ काय झाला?
तर ते काय करतात, आपल्या शरीराला हलकं सरळ बनवून, हलकं तेजपुंज करून, हलकं करून, आणि मग ते इथं आपल्याला भेटतात. तर असे ते परमात्मा प्रत्येक युगात एक अशी लीला करतात की एक बालक रूप धारण करतात आणि एखाद्या सरोवरात कमळाच्या फुलावर येऊन विराजमान होतात, ज्या कारणाने त्या परमात्म्याला नारायण म्हणतात. नार म्हणजे जल, आयण म्हणजे त्यावर येणारा, उतरणारा. की जसं आपण विष्णूजींना नारायण मानलं आहे, शेष नागाच्या शय्येवर विराजमान आहेत. चला, जो पाण्यावर विश्राम करतो त्याला नारायण तर म्हणू शकतो, परंतु त्यांच्या सर्व शक्तींनी जेव्हा परिचित आपण होतो तेव्हा कळतं की नारायण कोण आहे. तर तिथं ते येऊन प्रकट होतात. तर तिथे असंच प्रकट झाले. प्रथम थोडीशी एक पार्श्वभूमी सांगतो. हे निरुनिमा कोण होते? हे परमात्मा सत्पुरुष हे चारही युगात येतात. सतयुगात यांचं सत्सुकृत नाव असतं, त्रेतामध्ये यांचं नाव मुनींद्र असतं, द्वापारमध्ये परमेश्वराचं नाव करुणामय असतं, आणि कलियुगामध्ये परमात्मा आपलं यथार्थ नाव घेऊनच प्रकट होतात, कबीर देव, कबीर साहब, कबीर परमात्मा, अल्लाह अकबर. आता तुम्हाला वेदातून ओळख करून देतो, त्यात हेच प्रमाण दिलं आहे की तो परमात्मा 3 प्रकारची शरीर धारण करून 3 प्रकारच्या शरीरात राहतो. म्हणजे 3 प्रकारच्या शरीराने आपल्या पूर्ण ब्रह्मांडाची तो देखभाल करतो, धारणपोषण करतो. ती कशा स्थितीत आहेत 3 शरीर? एका प्रकारात तर मालिक सतलोकात स्थिर राहतात. त्यांचं एक रोमकूप करोडो सूर्य, करोडो चंद्र एवढं प्रकाशमान, त्यापेक्षाही अधिक असतं, याहूनही. तर दुसऱ्यात ते काय करतात? प्रत्येक युगात एक शिशुरूप धारण करून एक लीला करतात. त्यांना एक निस्संतान दाम्पत्य घेऊन जातं आणि हळूहळू ते एका लीलामय पद्धतीने मोठे होतात. लहान वयातच ते विद्वानांबरोबर चर्चा करायला सुरुवात करतात, त्यांना चकित करून सोडतात. मग ते मोठे होतात, आपली अमृतवाणी सगळ्यांना ऐकवतात. ती लिपिबद्ध केली जाते. तिला सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी अर्थात सूक्ष्मवेद म्हणतात. त्याला तत्वज्ञान सुद्धा म्हणतात. आणि तिसरी स्थिती अशी आहे की ते वाटेल त्या वेळेला कुठेही कोणाही संत महात्म्याला, पवित्र आत्म्याला कधीही येऊन भेटतात. कोणत्याही साधू वेशात भेटतात, संत वेशात ते भेटतात. ह्या 3 स्थिती आहेत त्या परमात्म्याच्या. तर ही द्वितीय स्थिती होती, म्हणजे ते शिशुरूप धारण करून येतात. तर हे निरुनिमा कोण होते? हे द्वापार युगात एक सुदर्शन भक्त झाला वाल्मिक जातीमध्ये, आणि ते परमात्मा कबीर साहेब करुणामय नावाने आले होते. तो त्यांचा परमभक्त होता. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब, आपलं नाव प्रकाश अण्णाप्पा मुळे. आपण कोठून आलात? कोल्हापूर, महाराष्ट्रातून आलो. आपला व्यवसाय काय आहे? एक्स नायब तहसीलदार. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2003 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? महाराष्ट्रात जी परंपरा, जी भक्ती करतात आम्ही ती करत होतो. महत्त्वाचं म्हणजे साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त यांची आम्ही भक्ती करत होतो. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणच्या घरी पूजा करत होतो. दसऱ्यामध्ये, दिवाळीमध्ये जे काय असतात ते सण सगळे आम्ही साजरे करत होतो.
संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि त्यांच्या शरणात आपण कसे आलात? सगळ्या संतांचे आम्ही टी व्हीवर कार्यक्रम बघत होतो. अचानक रामपालजी महाराजांचा कार्यक्रम टी व्हीला सुरू झाला. तो ऐकल्यानंतर एकदम आम्ही चाट पडलो की पूर्वी जे साधू संत किंवा पूजा जी करत होतो ती चुकीची आहे हे समजल्यानंतर आम्ही त्याचा थोडासा माहिती घेतली, अभ्यास केला आणि रामपालजी महाराजांच्या चरणात आलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकले आणि त्यांचं ज्ञान आपण ग्रहण केलं. त्यांच्या ज्ञानावर जेव्हा आपला विश्वास बसला तेव्हा आपण हरियाणा स्थित करोथा या ठिकाणी आपण जाऊन प्रत्यक्षात संत रामपालजी महाराजांचा तिथे अनुग्रह घेतला. त्यांच्याकडनं आपण नामदीक्षा घेतली. 2003 या साली आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. आज 2024 चालू आहे. तर ह्या 21 वर्षामध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनं काय काय अनुभव आले आहेत? एवढे अनुभव आलेले आहेत ते सांगायचं म्हटले 2 दिवस लागतील. त्यातले महत्त्वाचे मी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी मी देवतांची पूजा करूनसुद्धा आम्ही दुःखी होतो, पण रामपालजी महाराजांच्याकडनं नाम अनुग्रह घेतल्यानंतर आम्ही सुखी समाधानी झालो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मोक्षाचा मार्ग मिळाला. त्याच्यानंतर माझी मुलगीचा ॲक्सिडेंट झाला होता. मुलगी गेलेली जिवंत झालेली आहे. त्याच्यानंतर असे बरेच असे अनुभव चांगले आले. आज माझं वय 75 वर्षाचं आहे. मला कुठल्याही प्रकारचा विकार नाही, BP नाही, शुगर नाही, गुडघेदुखी नाही. अजून 5 किलोमीटर सांगितलं तर 5 किलोमीटर मी जाऊन येतो. ही फक्त रामपाल महाराजांची कृपा आणि त्यांची उपासना केल्यामुळं हा मला लाभ झालेला आहे. त्याच्यानंतर घरामध्ये पूर्वी मी फार दुःखी, जवळजवळ 28 माणसांचं कुटुंब होतं. जबाबदार मी एकटाच सांभाळत होतो, पण त्यावर फार दुःखी होतो. अडचणी होत्या, भाकरीला महाग होतो. पण आता रामपालजी महाराजांच्याकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर मी सगळ्यात सुखी समाधानी झालेलो आहे. सगळ्या प्रॉब्लेममधून मुक्त झालेलो आहे. आज नाही म्हटलं परमात्म्याच्या कृपेने माझे 2-3 फ्लॅट आहेत. एवढी परमात्म्याने माझ्यावर दया केलेली आहे. सर, मगाशी आपण सांगितलं की आपण एक एक्स नायब तहसीलदार म्हणून निवृत्त आहात आणि त्याचाच अर्थ असं समजलं जातो की आपण एक सुशिक्षित समाजामधून बिलॉंग करतात. आपण एक उच्च पदावर सरकारी नोकरीमध्ये कार्यरत होतात आणि असं असताना आपल्याला या साधू संतांवर आपला विश्वास कसा जडला आणि आपण विज्ञान युगामध्ये सुद्धा आज संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग आहे, जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते आपण आजसुद्धा आत्मसात करत आहात. तर हे कसं काय? रामपालजी महाराजांनी जे काय ज्ञान दिलं, प्रत्येक धर्माच्या पवित्र ग्रंथामधून अति गोपनीय रहस्य जे आहेत ते समजावून सांगितलेले, ते पटले आणि त्याच्यापासून आम्हाला बराचसा लाभ झाला. म्हणून त्यांच्यावर आमचा विश्वास बसल्यानंतर आम्ही त्याच्यापासून आम्ही आजपर्यंत मी त्यांच्याशी प्रामाणिकपणे एकनिष्ठेने ही भक्ती करतो आहे आणि त्याच्यापासून आम्हाला बराचसा लाभ होत आलेला आहे. सर, असं ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराज हे आपल्या अनुयायांकडून जी भक्ती करून घेतात त्यामध्ये प्रामुख्याने ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यापासून ते समाजाला दूर करतात, त्यांची भक्ती सोडवतात. आज समाजामध्ये अशी धारणा झालेली आहे. तर आपलं याबद्दल काय म्हणणं आहे? हे साफ चुकीचं आहे, खोटं आहे. टोटली हे साफ खोटं चुकीचं का म्हणतो मी, तर कसं आहे, सत्यज्ञान समाज परिवर्तन करण्याचं जेव्हा ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांना सगळ्यांना समाजाने त्रास दिलेला आहे. रामपालजी महाराजांनी जगामध्ये सगळ्या विश्वातील सर्व लोकांना की ही सतभक्ती देऊन मोक्षाचा मार्ग सांगतात. सगळ्या युवक लोकांना नशामुक्त करण्याचा प्रयत्न करतात. ज्या समाजामध्ये चालीरीती आहेत, हुंडा घेणे लग्नाच्या, ते टोटली नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. सत्य परिस्थिती अशी आहे, ब्रह्मा विष्णू महेशची भक्ती सोडवत नाहीत. ब्रह्मा विष्णू महेश यांची उपासना करणे कशी करायची, काय करायची, ती गीतेच्या आणि वेदाच्या आधारे सांगितलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामपालजी महाराजांनी ह्या तिन्ही देव आपल्या शरीरामध्ये कुठं आहेत, तिन्ही देव आपल्या शरीरामध्ये कमळामध्ये कुठं आहेत ते गीतेच्या वेदाच्या आधारे सांगतात. आणि भक्ती कशी करायची, ब्रह्मा विष्णूपासून लांब जायचं नाही आहे. पहिला त्यांची वंदना करायची आणि मग गुरुकडनं उपदेश घेऊन आपला मुक्ती करून घ्यायचा, असा संदेश रामपालजी महाराजांनी देतात. समाजाकडून आम्हाला प्रत्येक ठिकाणी मदतच होत आलेली आहे. हे ज्ञान प्रचारासाठी समाजसुद्धा आम्हाला मदत करत आहे. आणि त्यामुळं हे जे आत्ता जे आपण जो मुद्दा मांडला तो साफ चुकीचा आणि खोटा आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज
वास्तविक रूपामध्ये श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री महेशजी, दुर्गा माता यांचे मंत्र आज त्यांच्या जे अनुयायांना देत आहेत आणि खऱ्या अर्थाने या देवी देवतांची भक्ती सांगत आहेत. जे मंत्र देतात त्या मंत्रामुळेच हे देवी देवत उन्नत होतात आणि साधकाला त्यातून लाभ मिळतात. तेच लाभ आपल्यालासुद्धा मिळाले आहेत. तर आपल्या या अनुभवातून, आपल्या या लाभातून आपण समाज बांधवांना काय संदेश द्याल? रामपालजी महाराजांनी संपूर्ण जगताला हा सत्य मार्ग देऊन, मुक्तीचा मार्ग देऊन सगळं समाजाला सुखी समाधान करण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे सगळा नशामुक्त भारत, नशामुक्त जग करण्याचा विडा उचललेला आहे. त्याचप्रमाणे हुंडा, सगळ्यात वाईट प्रथा लग्नानंतर लग्नामध्ये हुंडा देणे, हुंडा घेणे ही प्रथा आहे, ती प्रथा नष्ट केलेली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जगामध्ये भ्रष्टाचार निर्मूल करण्याचा प्रयत्न परमात्म्याने सुरू केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मला लाभ झाला तसाच तुम्हालाही लाभ व्हावा. रामपालजी महाराजांच्याकडून ह्या मंत्र घेऊन तुम्ही जर भक्ती कराल तर तुम्हीसुद्धा मुक्त व्हाल, तुमच्या आत्म्याचं कल्याण करून घ्याल. आणि प्रत्येकाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेमसुद्धा बऱ्याच जणांचा दूर झालेला आहे असं मी पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जगामध्ये, विश्वामध्ये शास्त्रानुसार भक्ती कशी करायची, गीतेमध्ये काय सांगितलं आहे, वेदामध्ये काय सांगितलं आहे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 1 ते 4 श्लोकामध्ये सद्गुरूंची व्याख्या दिलेली आहे. असा सद्गुरू जगामध्ये रामपालजी महाराजांच्या खेरीज कोणीही नाही. हे सत्य मला ह्या सगळ्यांना सांगायचं आहे. तुम्ही रामपालजी महाराजांच्या चरणाजवळ या, तो अनुग्रह घ्या आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. ही तुम्हाला माझी कळकळीची दोन्ही हात जोडून विनंती आहे. तुम्ही कल्याण करून घ्यावं ही तुम्हाला सांगतो. सर, जर एखाद्या साधकाला आपल्या या मुलाखतीतून उपदेश झाला आणि त्यालासुद्धा वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे वळायला काही हरकत नाही आणि आपल्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र घेऊन मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवं, तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? रामपालजी महाराजांच्या प्रवचन भारतामध्ये बऱ्याच चॅनलवर कार्यक्रम सुरू आहेत. ते कार्यक्रम सुरू होत असताना खाली पट्टी घेते. पट्टीवर जे नंबर येतात त्या नंबरला तुम्ही फोन कराल तर तुम्हाला तिथून तुम्ही ज्या ठिकाणी राहता जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता सांगितला जातो, तिथला नंबर दिला जातो, तिथं जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? हा प्रश्न फार महत्त्वाचा विचारला आहे. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे, नामदीक्षा देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी बरीच रक्कम मोजावी लागते. की नामदीक्षासाठी इथं एक नया पैसासुद्धा द्यावा लागत नाही. उलट परमात्म्याकडूनच भक्ती कशी करायची त्याच्याबद्दल पुस्तक दिलं जातं. त्याच्यानंतर परमात्म्याचा फोटो दिला जातो. जपाची जी सामुग्री आहे ती सामुग्री सगळी मुक्तमध्ये दिली जाते. इथं कुणाकडूनही एक पैशाची अपेक्षा केली जात नाही. कुठल्याही केंद्रातून कुठेहूनही एक पैसा घेतला जात नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हीसुद्धा या, तुम्ही नामदान केंद्राला भेट द्या आणि नामदान घेऊन, दीक्षा घेऊन आपलं सर्वांचं कल्याण करून घ्या. ही सगळ्यांना कळकळीची दोन्ही हात जोडून मी सगळ्यांना विनंती, प्रार्थना करतो. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.